त्याच काळामध्ये डॉक्टर मधुसूदन झंवरजी प्रसिद्ध नेत्ररोग सर्जन, मी आपणाला विनंती करतोय की आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। गेली अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेत्ररोग तज्ञ म्हणून, नेत्ररोग सर्जन म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते डॉक्टर मधुसूदन झंवरजी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी येतात। नमस्कार। या अतिशय सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व नामवंतांच्या मध्ये मला सम्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम जगताप कुटुंबाचे आभार मानतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या हॉलमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे आणि बालगंधर्वच्या लेवलचा हॉल आपण सासवडकरांनी जो केलेला आहे तो खरोखरीच उत्कृष्ट आहे। विजयरावांची आता माझी चर्चा झाली, ते म्हणले दर आठवड्याला आम्ही इथे काही नाटकं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे नानांचा माझा परिचय, आणि नानांचा माझा परिचय गेल्या 15 वर्षातला आहे फक्त। ते आमच्या डॉक्टर प्रवीणच्या निमित्ताने, प्रवीण माझ्याकडे डोळ्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी वर्षभर होता, त्यावेळेला तो सासवडचा एवढंच मला माहिती होतं। आणि मी त्याला म्हटलं की काय करणार आहेस, तर तो म्हटलं की आता कुठे सेटल हो, तुमचं काय मत आहे। तर मी त्याला एक सांगितलं की ज्या भूमीत तू वाढलास, ज्या भूमीने तुला वाढवलं, तुझी डेव्हलपमेंट केली, ज्या नातेवाईकांनी, घरच्या लोकांनी, मित्रांनी तुला मदत केली, त्यांच्याकडे एक माफक अपेक्षा नक्कीच असेल की तुझ्या एक्सपिरियन्सचा, तुझ्या नेत्रतज्ञाचा अनुभवाचा त्यांना फायदा मिळाला पाहिजे। त्यामुळे तू शहरामध्ये राहिलास म्हणजे मोठ्या समुद्रामध्ये उडी मारल्यासारखं राहील, तू समुद्रात न जाता आणि त्या हल्लीच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये न जाता तुझ्या गावी जा। थोडंसं सुरुवातीला कमी पैसे मिळतील, कमी फी करायला लागेल, पण तो लॉंग टाईम तुझं आयुष्य सुखमय होईल। त्यामध्ये 2-3 ॲडव्हान्टेज की तू तुझ्या फॅमिलीला मदत, तुझ्या मित्रांना मदत, आणि मुख्य म्हणजे मी आता पुण्यात जवळजवळ 50 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे आणि या इकडचा सगळ्या माझा साताराला दवाखाना आणि स्वारगेटला दवाखाना असल्यामुळे सासवडच्या प्रत्येक गावातले पेशंट मी पाहिलेले आहेत। आणि त्या पेशंटचे जे हाल व्हायचे, अख्खा दिवस एक माणूस बरोबर याचा खर्च करायचा, पण नाईलाज होता। तर म्हटलं तू जर तिथे राहिलास तर त्या सर्वांची म्हणजे जे खर्च करू शकतील त्यांची व्यवस्था होईल, त्यांचा वेळ वाचेल। त्याचबरोबर जे गरीब रुग्ण खूप आहेत, 70% गरीब रुग्ण असतात, त्यांची पण तुला सेवा करायची संधी मिळेल। आणि माझ्या अनुभवावरून मी सांगतो की पैसे माणूस कुणीही जमवतं, पण त्याचं पुण्य त्याला शेवटी कामाला येतं, आणि ते पुण्य तुम्हाला वेळोवेळी जमवायला लागतं, ते ऐन वेळेला मिळत नाही। तर तेही तुला मिळेल। आणि तो इथे सेटल झाला, त्याचा छोट्या दवाखान्याचं मी उद्घाटन केलं, त्याच्यानंतर त्याचं मोठं हॉस्पिटल झालं, त्याचंही मला उद्घाटन करण्याची संधी त्यांनी दिली। आणि एकंदरीत त्याचा संपूर्ण प्रवास मी पाहिला आहे की शून्यातनं त्यांनी नेत्रतज्ञ म्हणून जे आज डेव्हलपमेंटची केली। आत्ता आपण पहिली 2 मोठी मशीन्स, ज्या मशीनची घेऊन माझ्याकडून 30 ते 40 लाखाच्या आसपास आहेत, अशा प्रकारची मशीन त्यांनी आणून आपल्या मित्रांना, आपल्या पेशंटना जे सोय करून दिली, त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो। त्याची संधी त्यांनी मला आज दिली। मला 2 गोष्टी त्याच्याविषयी सांगायच्या आहेत ज्या आपणा कोणाच्या कदाचित लक्षात आल्या नसतील, की मेडिकलचं एज्युकेशन घेऊन बहुतेक सगळी मंडळी सिटीमध्ये सेटल होतात, परंतु तो सासवडमध्ये का सेटल झाला आहे मला इथे आल्यावर कळलं की त्याच्या केडी नानांचं पाठबळ, घरातले संस्कार, माळकरी समाज, ते संस्कार, इथलं वातावरण आणि आपण सगळ्या लोकांनी त्याला दिलेला सपोर्ट, मला वाटतं हे त्याच्या यशाचं रहस्य आहे। आणि त्याचा डिसिजन अतिशय चांगला आहे, आपण नक्कीच मान्य कराल, मी सुद्धा मान्य करेल। माझे जेवढे विद्यार्थी होते बहुतेकांना मी सगळ्यांना खेड्यामध्ये सेटल व्हायला सांगितलं, आणि आज प्रत्येक भागामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे, तर त्याबद्दल मी त्याचं विशेष कौतुक करतोच। पण केडी नानांना या निमित्ताने त्यांची फिल्म पाहिली की त्यांचं एवढं मोठं काम आहे मला फार माहीत नव्हतं। पहिल्या वर्षी त्याच्या उद्घाटनाच्या वेळा आल्यानंतर त्यांनी एक शिबिर घेतलं, त्या शिबिराला मी आलो। त्याच्यानंतर एकदा त्यांनी आम्हाला त्यांच्या शेतावर बोलवलं, त्यांचा तो पाहुणचार, त्यांचं सिम्प्लिसिटी
आणि त्यांचे भक्तिभाव हे मला अगदी जवळून पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर मी गेली बाबांना सांगायला की बाबा महाराज सातारकरचा माझा संबंध आल्यावर त्यांनी मला 30 वर्षापूर्वी मला गळ्यात माळ घातली. मला सांगितलं, डॉक्टर तुम्ही वारीला या. तर म्हटलं वारीला काही जमणार नाही. म्हणजे तुम्ही वारीमधून वारकऱ्यांची सेवा करा, तुम्ही इतर ठिकाणी फ्री शिबिरं घेता. आणि मोटिवेशन करून त्यांनी मला ती सुरुवात करायला 1990 साली झाली. आणि आम्ही वारीच्या याच्यामध्ये गेली 40-45 वर्ष शिबिरं घेतो आहे. हजारे वारीचे वारकऱ्यांना तपासतो, मार्गदर्शन करतो. हे काम सातत्यानं चालू आहे. पहिली 20 वर्ष आम्ही फलटणमध्ये बाबा महाराजांनी मला एक सांगितलं. पहिल्या वर्षी आम्ही जेजुरीला शिबिर केलं तर आमचं शिबिर संपल्यावर वारी तिथे आली आणि सगळे आमचे चष्मे आणि औषधं जेजुरीकरांनी पळवली. तर आम्ही 4 झालो. ते म्हणले, बाबा म्हणले बरोबर आहे, ते काय तुमच्या शिबिराकरता फिरत नाही. त्यांना ज्या 2 दिवसाचा मुक्काम असतो त्या दुसऱ्या दिवशी ते सगळे उद्योग करतात. तर तुम्ही याच्यापुढे 2 मुक्कामाच्या जागीच शिबिर घ्या, मी तुम्हाला मदत करेन. आणि त्याप्रमाणे आम्ही 20 वर्ष फलटणला डॉक्टर सिद्धांच्या हॉस्पिटलमध्ये शिबिरं घेतली. वयामानाने त्यांनी ते पुढे बंद पडलं आणि आम्हाला प्रश्न मिटला. तेवढ्यात प्रवीण म्हटला की माझे बाबा वारकरी आहेत आणि मी त्यांना विचारतो आपण इथे करू. आणि गेली 10-12 वर्ष ही परंपरा आमची शिबिराची आहे ती केडी नानांच्या मार्गदर्शनाने आणि ह्याने झालेली आहे. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो, कारण एवढ्या मोठ्या वारीमध्ये आमचं शिबिर कुठे कोणाला कळतही नसेल. पण एकदा जरूर व्हिजिट द्या की त्यांची जी कामाची पद्धत मला जवळून कळली. व्यवस्थापन, लोकांची व्यवस्था, डॉक्टरांची व्यवस्था, लायनचे लोक आलेले, पेशंटची व्यवस्था, पेशंटला मार्गदर्शन इतकं उत्कृष्ट करतात की त्यांचं मॅनेजमेंट टेक्निक मला खरंच आवडलं. आणि हे करत असताना त्यांनी जो आम्हाला प्रेमाचा ओलावा दिला आणि जी म्हणजे सांगायला मला आनंद होतो की मी अनेक ठिकाणी शिबिरे घेतो. ही शिबिरं यशस्वी होतात याचं कारण नानांसारखी माणसं आम्हाला सगळीकडे भेटतात. म्हणजे मला अजून विश्वास आहे. लोक म्हणतात कसं काम करायचं, कोण काय करायचं, पण आमच्याकडे बघून तर नानांनी आम्हाला जे अशी माणसं, समर्पित माणसं, अतिशय सुरक्षित आणि ज्यांना भाव आहे, माऊलीचा भाव आहे, अशी मंडळी या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी आम्हाला आमच्या या कामामध्ये खूप मदत केली मी सांगायला. आणि आमचं शिबिरही मी तुम्हाला अश्युरन्स करतो की आमची शिबिरं सतत अशी चालतील. आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहा आणि अजून काही जर त्यात सुधारणा असतील तर ते जरूर सांगा. एवढं सांगून मी नानांना पुढील आयुष्य चिरायू आणि आरोग्यमय जावं आणि त्यांच्याकडनं असंच काम व्हावं अशी इच्छा प्रदर्शित करतो. आपल्या सर्वांना पुन्हा नमस्कार. ओम शांती. धन्यवाद सर.